आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, पक्षाच्या कार्याध्यक्षा संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई, पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ. खरं तर पवार साहेबांनी 27 वर्षापूर्वी स्वाभिमानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचं एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. अनेक फांद्या पालापाचोळा या 27 वर्षात गळून पडला. परंतु पवार साहेब हे माझ्या दृष्टीनं हे फक्त एक नेता नसून तो एक विचार आहे. मी नेहमी विचार आहे वंदनाताई यासाठी सांगतो की आज खऱ्या अर्थानं आपले 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, पण या 10 आमदाराचे 100 आमदार हे व्हायला वेळ लागणार नाही जोपर्यंत नवीन पिढीला आपण शरद पवार साहेब सांगणार नाहीत. ही काय मोठी गोष्ट नाही. आज काय होतंय, आज ओबीसी समाजामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल द्वेष पेरला जातो. पवार साहेब हे ओबीसीचे विरोधक आहेत असा विरोधकाकडून प्रचार केला जातो. पण आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे की ज्या वेळेला मंडळ आयोगाची अंमलबजावणी करायचा निर्णय व्हीपी सिंगांनी घेतला त्यावेळेला मंडळ आयोगाच्या विरोधात ह्याच भारतीय जनता पार्टीनं कमंडल यात्रा काढली. भाजपवाल्यांनो, ज्या वेळेला तुम्ही कमंडल यात्रा काढत होता त्यावेळेला या देशामध्ये शरद पवार साहेब नावाचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी 27% आरक्षणाची अंमलबजावणी देशात कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी केली. पण दुर्दैवानं आज आपण हे सांगायला कमी पडतोय. आज आमच्या दलित समाजामध्ये पवार साहेबांच्या बद्दल वेगवेगळे नेते स्टेटमेंट करतात, द्वेष पसरवतात. पण त्या लोकांना देखील आज तरुण पिढीला सांगायची गरज आहे की ज्या वेळेला पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही ज्या मराठवाड्यातून येतो त्या मराठवाड्याच्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचा विषय ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला अनेक लोकांनी साहेबाला सांगितलं की साहेब हे जर नामांतर केलं तर आपली सत्ता जाईल, आपण सत्तेत राहणार नाही. काही नेत्यांनी घोषणा दिल्या, ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ. पण आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की ज्या महामानवाने देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकत नसल तर मला खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही. सत्ता गेली तरी चालेल पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी नाव देणार. आणि आदरणीय साहेबांनी तो निर्णय घेतला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहून ठेवलं की खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली, समतेचा विचार आला असं मला त्यावेळेला वाटेल ज्या वेळेला एखादा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता ओपनच्या जागेत जाऊन आमदार खासदार होईल. आणि हाच धागा पकडून 96च्या दशकात मिलिंदांना आदरणीय पवार साहेबांनी, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रासू गवई साहेब असतील, जोगेंद्र कवाडे साहेब असतील, या 4 नेत्यांना ओपनच्या जागेत रामदास आठवले साहेब असतील खासदार करून त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं. आज अल्पसंख्याक समाजात देखील पवार साहेबांनी मागच्या 27 वर्षात तारिक अनवर साहेबाला खासदार करून केंद्रीय कृषी राज्यमंत्री केलं, आमच्या फौजियाताईला राज्यसभेवर खासदार केलं, आमदार केलं, राज्यमंत्री केलं. हसन मुश्रीफ जरी पक्षात नसले तर त्यांना मंत्री केलं, नवाब मलिकांना मंत्री केलं, बाबाजानी दुरानी साहेबाला विधान परिषदेचं आमदार केलं, मोहम्मद फैजल साहेबाला खासदार केलं. आणि आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याच्या घरात ग्रामपंचायतचा सदस्य नाही पण तो राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे, हे फक्त शरद पवार साहेबाच्या पक्षातच होऊ शकतं. आज एवढा मोठा विचार आपल्याकडे. काही लोक सांगतात की 10 पवार साहेब झाले तर आमके 1 मुख्यमंत्री होतील. त्या लोकांनी किती चाटायची याचं काही भान राहिलं नाही. पण मी त्यांना एवढंच सांगतो की आज आम्ही युवक आहेत. आज हिंजवडीचा त्या ठिकाणी आयटी हब तुम्ही बघा, आज साधारण 2 लाख युवक त्या ठिकाणी काम करतायत. त्या आयटी हबची निर्मिती कशी झाली? त्या आयटी हबच्या ठिकाणी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं भूमिपूजनाला आदरणीय पवार साहेबाला बोलवलं. नवले साहेबांनी त्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पवार साहेब आले, नारळ फोडला आणि भाषणात सांगितलं की मला शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना करायचा आहे पण तो इथून 10 मैल दूर करायचा आहे. ही जागा मला युवकाच्या आयटी हबसाठी राखीव करायची. आणि आज आशिया खंडातलं सगळ्यात सुंदर आयटी हब जे उभा राहिले ते शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे राहिले.